35-40 वर्षापासून राजकीय अनुभव आहे. ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभेपर्यंत माझा अनुभव आहे. सुरुवातीला आपण 6 वाजता बूथ मध्ये आपण आपल्या पोलिंग एजंटनी पोहोचायचं आहे. कारण काही वेळेस काय होतं, आपण जे पोलिंग एजंट नेमले नसतात ना, ते काही वेळेस लेट येतात. आणि 6 वाजता त्याच्यामुळे सांगतो, 7 वाजता नाही. सुरुवातीला जे ईव्हीएम मशीन आहे त्याचा पहिले 0 पाहून घ्या आणि 0 पाहिल्यानंतर मग मतदानाला जी सुरुवात होते तिथे जातीने लक्ष द्या. कारण सत्ता त्यांच्याकडे आहे, प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे आहेत. आपण एक गरीब सर्वसामान्य, आपला तुमचा आमचा घरातला बंडू काका, आपण बंडू काका समजून सर्वांनी जबाबदारीने काम करायचं आहे. मला तर वाटतं आता आमच्या गाव वडेलला 17 तारखेला शेवटची सभा आहे. त्या सभेची सांगता, जे ऐतिहासिक गाव आहे ना आमचं वडेल, त्याचाच तिथे पराभव 100% होणार आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता शेवटच्या क्षणी अशी होईल, याच्याकडून त्याला फोड, त्याच्याकडून त्याला फोड, हा कार्यक्रम राबवला जाईल. तुम्ही आपण कुठल्याच आमिषाला बळी पडू नका. 20 वर्ष त्याच्याकडे होतो मी, 20 वर्ष. पहिली निवडणुकीला मी त्याला 2,000 रुपये दिले. 2,000. माझी परिस्थिती नव्हती. मी मातीच्या घरात राहत होतो, मातीच्या. माझं घर बँड जायचं ना, असं दब 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 पडायचं, प्रॉब्लेम व्हायचं. त्यावेळेस मी 2,000 दिले 2004 ला. तर त्याचं मूल्य आज 2024 ला किती होतं, एकच वेळेस मी त्याचं ऑफिस पाहिलंय. 20 वर्षात कधीच गेलो नाही. स्वाभिमानाने जीवन जगलो. काळी पिवळी चालवली 12 वर्ष. मला माझ्या पोलीस मित्रांनी माझी गाडी पकडली असेल, माझ्या आरटीओने गाडी पकडली असेल, कधी फोन केला नाही. मी माझ्या पद्धतीने त्या आरटीओला, त्या पोलिसांना मी माझ्या पद्धतीने मॅनेज केलं, पण एक फोन केला नाही. स्वाभिमानाने जीवन जगलो. याच्या ऑफिसला कधीच गेलो नाही. आणि आज सालदारचा मालदार झाला. काय म्हणे 27,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी. 27 नाही भाऊ, 50,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी झाला. बघ आता 27 सांगितलं. हा म्हणजे आपल्या पैशांवर निवडणूक लढला. आणि आता तुमच्या आमच्या गावामध्ये जे कुत्रे आहेत का, ते आता शिवसेनेमध्ये आम्ही होतो. वड्याचा शिवसेना केव्हा स्थापन माहिती केली आहे तुम्हाला? ज्यावेळेस अशोक दामू उभा होता का, एअरपोर्टचा अशोक दामू निकम, त्याच्यावर त्याच्या प्रचाराला आम्ही होतो. आणि आम्ही सायकलीवर प्रचार करायचो. काळ्या मुरमुरा खायला मिळायचे, मुरमुरे उडून जायचे. आणि आम्ही तसा प्रचार केलाय. आणि आम्हाला आताचे जे चोर आहेत ना, ते चोर चला, ते चोर पुढे आणि आम्ही मागे. अरे भाऊ, आम्ही भाकरी खाद्यात, आमच्या घरच्या भाकरी खाद्यात. हॅलो, येतो का? हॅलो, येतो का? बर. आणि ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणूक लागल्या ना भाऊ, जुना आमचा वडील जिल्हा परिषद गट होता. त्या गट मध्ये खालून लोक सांगायचे, दिलीप भाऊ ते होते बघा, नाना सावळे पहिले बोलायला पाहिजे, म्हणजे माझ्या भाषणाला मागणी होती. आणि शिवसेना स्थापन आम्ही केली. आणि लोक, आम्ही ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो ना, काही लोक काय म्हणा, अय त्या नाण्या बरोबर त्या संजय बरोबर नका राहा बरं, टुक्का आहेत त्या. आम्ही टिळाला होतो, टिळा 1982 म्हणून टिळाला राहिलो मी. खानदानी हिंदू बघू, टाईमवर टिळा लावा ना, आणि कोणा बी कुकू लावा ना. मी कधीच कोणा कुकू लावत नाही.
आणि ते नाही का पुढे नाही राहत मागे. छोट काम सुद्धा मी आज एक एवढं काम सुद्धा बंद नाही त्यालाकडे कधीच नाही गेलो नाही. माझ्या रस्त्यावरून जातो, नाना सावळे वाट्यावर उभा असतो, विचारत नाही मी तुला तू तिकडे मी इकडे कोण तू. अरे मोसम पुलावर तू वरती तुला गाळा घ्यायला पैसे नव्हते. सुरेश नानाच्या ऑफिसला शिकाऊ आर्किटेक्ट होता. शिकाऊ मला चहा दे, मी खुर्चीवर बसून मला चहा दे. त्याने काय वाद होई घ्या काय माहिती. गंगा बापू शेत कांती पाटीलचे मंगलदास शेत त्याचा बरोबरच राहतो. आपण गणेश शांतता निवडणूक पार पडायची आणि त्यामुळे मी येत नाही कारण मनात बोलता मुद्दा सत्कार केले. या तुम्ही त्या भाषणामध्ये मी वडिलांना सांगणार आहे की 20 वर्षामध्ये तू काय काम केलं आणि किती कमवलं. सर्वसामान्य लोकांचे पैसे घेतलेस तू. आमचा मोरदर रस्ता आहे ना, मोरदर रस्ता 2 वेळेस सँक्शन पास झाला, 2 वेळेस तो रस्ता केला. 2 रस्त्याचे पैसे खाऊन घेतले. वडेल ते मोरदर रस्ता वडेलचा. त्याच्यानंतर आमच्या शिनबनपच्या त्याच्या पुढचे मोरी आहे, मोरी. ते मोरी जवळ 2 लोक ठार झाले, काहींचे हातपाय मुडले. किती वेळेस सांगितलं तुम्हाला ही मोरी करा, नाही केली. 2 वेळेस पैसे खाऊन घेतले. कोणी खाल्ले? तुम्ही उतरा फक्त खाल. तुम्हाला विडी लागणार अशी थांबा तुम्ही. काय सांगतील की नाना सावळेकरने बंडू काकांना सभा अशा बोलला बर का. बोललो मी पहिल्यापासून उदासे प्रशांत घाबरून कोल्हे घाबरून अगोदर एकदम फुल चालचाला मग आता तुला काय घाबरू म्हणा मागे बंडू काकाचे. अरे मना गर्व जवळ मना बाजूला एक राजकीय पुढारी बितले तसे म्हणा तो 20 वर्ष बरोबर होतो. पंचायती निवडणूक या बाजार होऊ शकेल. मोठी गोष्ट आहे का. त्याच्यानंतर माझ्या घराच्या बाजूला त्याचं घर आहे. माझ्या घरावर तुझ्या फुलं पडले ना काका अशा वर पाय आणि पोरस जो आरोळ्या माऱ्या बस तिथूनच सुरुवात जाईल. आरत्याच आरत्या आम्ही कोणी सांगा नाही बहीण तू आरती कर. बहिणीपर्यंत सांगा आम्ही ये बहीण आरती कर तर तेच जाईल. त्याला पट्टी ये. आम्ही ही स्वाभिमानाची लढाई आहे. आणि एवढं कळकळीने काय सांगतो काकांना मी अगोदरच बोललो होतो 1.5-2 वर्षापासून काका तू तयारी कर. पाहुणा मग पाहुणा नको हाऊ चान्स असे पाहुणा कसाले नाही. याच्यापेक्षा मला या लॉरेन्सवाल्यांना पाडण्याकरता मला भुजबळ साहेब 10 दिवस बरोबर फिरवलं होतं. भुजबळ साहेबांनी 2004 ला आपला 19 ला आणि पार्सल परत पाठवलं आणि ते पार्सल आपल्याकडे तालुका सोडला, गाव सोडली आणि आता दुकान लाई उघडलं. काय काम न पाहू तू दुकान लावायचं. आपल्याकडे नाशिक बरंशी नाही, नाशिकला घर मध्ये ठाण्याला जाय. पुढे बोलू आपण वडेल चौपाटीवर. एक मात्र नक्की त्या दिवशी सर्वांनी यावं ना बरं भाऊ. गाड्या बरी शेवटली सभा शे आणि ती विजयी सभा शे. विजयी लक्षात ठेवा. बाजूले आई जगदंबाना मंदिर शे आणि त्यांना बाजूले पांडुरंग मंदिर शे आणि मझार सभा शे. आमना देवीना पाय खाल राक्षस शे राक्षस कि पूर्वकडे तोडशे. आणि म्हणून तुम्ही त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी या. त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी जो नाही आला ना पस्तावशात. मग तुम्ही पस्तावशात. काका आज आपल्या बरोबर ज्या आहेत ना सर्वसामान्य लोक येतात. काही दल बदलू शकत का. या बोटनं तो त्या बोटले त्या बोटनं तो या बोटले. नंतर निवडणूक जाईल त्याच्यात राहीना पुन्हा बरोबर भाऊ मग पाहिजे. दल बदलू नको, दल बदलू. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जो आदेश आहे ना मी
शे बर का, मी तुला बरोबर शे. निवडणूक जाई का त्याच हराम करू, व्यासपीठून आपण खाल. काय चालणार नाही. त्या की सुद्धा त्या नाही या ना आपला मायबाप या ना आपला मायबाप येतात त्यामुळे ज्या गुच्चूप शेत ना त्या काका घाबरू नको मी तुलाकडे ओपन होय ओपन. ते आमना गाव नाही बांढर शेती बांढर त्याला व्हिडिओ व्हायरल होईल ना. आम्ही चांगली मुलाखत किती त्यांनी बंडू काकाने अशी काम काही बंडू काका काम अशी काम काय करू काकाने दंगा माशी काम काही आता बांडगुळ तिकडे घुसेलची आणि आम्ही व्हिडिओ व्हायरल कर द्या काका. पण नंतर जर वाना 2 दाड्या पाडायचे तर का आपले एक दवडीन एक काळी आपल्याकडे ना आपल्याकडे चिकनाचे संपूर्ण विधानसभेमध्ये आपल्याकडे चमकला पाहिजे चमकला. 288 मतदारांचा लोक प्रतिनिधींमध्ये आपला बंडू काका चमकला पाहिजे. पुढे चमकच ना फोटो काढायला घाबरतात. आणि काय एवढं कळकळे सांगतो माहितीये का भाऊ, एखादी सासर वाशील त्रास होत दाब 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 एखाद दिवस जर तो स्फोट होय ना तो स्फोट काही साधा राहत नाही. त्या स्फोट मग समोरला उडीत जास मग त्यामुळे या 20 तारीखला उडावा शेत उडी घ्या समजे घ्या तुम्ही. गाय गाव खगा राखायचे नागारा वाजे राहायचे हो काही तुम्ही फक्त आपलं गाव सांभाळा आपलं वार्ड सांभाळा. आम्ही प्रत्येकाने काका आम्ही प्रत्येक वार्ड पावडर टाकतात बरं का. प्रत्येकाने आम्ही सर्व कार्यकर्ता बापू रंगा पाटील प्रकाश सर्वांनी आम्ही हे काम करा. नुसतं इथे गर्दी करून काही फायदा नाही. लवकर मिटाडा नको असे पाठवा कर चला निघा म्हणून तुम्ही सांगत. आणि 100 बंडू काका तुम आगे बढो. 20 वर्ष वय घ्या आता आराम कर भाऊ बस जाय. आणि आपली निशाणी रिक्षा आमना गणूने काल ते व्हिडिओ टाका आमले आमना ग्रुपले रिक्षा कशी अशी रेस पाहिजे. या पुन्हा भेटू वडेल 17 तारीखले 15 तारीख कुठे सब आले 100% संध्याकाळायचे का. हो 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 17 तारीख 15 झाले 15 तारीख 100 आहे तरच गावाला आमंत्रण मिळू घे भाऊ. आणि आले जावांचे आमले आता आपण चंदनपूरला जावांचे म्हणे चंदनपूर यावायचे म्हणे चंदनपूर आपला आले 14 चंदनपूर आमंत्रण मिळेल काय डोंगराळ काका चिंता नका करा मनी परिस्थिती देश बरोबर उभा नाही नाही मला कोणा साधारण कोणा खावा की मला एक काम करा मी नाना सावळे मला मोबाईल नंबर लिह घ्या 96 57 52 15 29 96 57 25 15 29 बरोबर. हिंदी मा सांगू का बंडू काका तुम आगे बढ़ो.